आश्विन कृष्ण पक्ष चतुर्दशीला नरक चतुर्दशी साजरी केली जाते। या दिवसाला प्रथम अभ्यंग स्नान किंवा पहिले पाणी असेही म्हणले जाते। या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला, त्या प्रित्यर्थ हाच दिवस साजरा केला जातो। त्याच दिवशी नरकासुरावर विजय मिळवून घरी परतलेल्या श्रीकृष्णाला उटणे, चंदन आदी लावून अभ्यंग स्नान घालण्यात आले आणि चंदन टिळा लावून औक्षण करण्यात आले। तेव्हापासून ही अभ्यंग स्नानाची प्रथा पडली अशी मान्यता आहे। त्यामुळे नरक चतुर्दशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान आणि त्यानंतर औक्षण करावे अशी प्रथा आहे। श्रीमद भागवत पुराणात अशी एक कथा आहे। पूर्वी प्रागज्योतिषपूर येथे भौमासूर किंवा नरकासूर या नावाचा एक बलाढ्य असुर राज्य करत होता। प्रागज्योतिषपूर हे त्या तात्कालिक कामरूप या देशात येते। हा नरकासूर देव आणि मानव यांना फार पीडा देऊ लागला। हा दुष्ट दैत्य स्त्रियांना पीडा देऊ लागला। त्याने जिंकून आणलेल्या 16 सहस्त्र उपवर राजकन्यांना कारागृहात कोंडून ठेवले आणि त्यांच्याशी विवाह करण्याचा बेत केला। जिकडे तिकडे हाहाकार उडाला। श्रीकृष्णाला हे वृत्त समजतात सत्यभामेसह त्याने नरकासुरावर आक्रमण केले। नरकासुराची राजधानी प्रागज्योतिषपूर ही गिरिदुर्गांनी वेढलेली होती। अशा दुर्जय राजधानीवर श्रीकृष्णाने गरुडावर स्वार होऊन चाल केली। नरकासूर आणि श्रीकृष्ण यांच्यात झालेल्या तुंबळ युद्धामध्ये शेवटी श्रीकृष्णाने नरकासुराच्या देहाचे 2 तुकडे करून त्याचा वध केला। नरकासूर वधाने देवादिकांना आणि प्रजेला आनंद झाला। नरकासुराच्या बंदिवासातील कुमारिकांना त्यांचे स्वजन स्वीकारणार नाहीत हे जाणून कृष्णाने 16,100 कन्यांबरोबर विवाह केला व त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली। कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून नरक चतुर्दशी साजरी केली जाते। नरक चतुर्दशी हा दिवस नकारात्मकता नष्ट करून जीवनात आनंद व सौंदर्य निर्माण करण्याचा दिवस मानला जातो। नरक चतुर्दशीलाच नरक चौदस, रूप चौदस किंवा काली चौदस या नावानेही ओळखले जाते। प्राचीन प्रागज्योतिषपूर अर्थात गुवाहाटीपासून 10 किमी अंतरावर नीलांचल टेकडीवर कामाख्या देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे। एका आख्यायिकेनुसार सौंदर्यवती कामाख्या देवीला नरकासुराने विवाहासाठी मागणी घातली, तेव्हा देवी कामाख्याने त्याला एक पण दिला। त्या पणानुसार नरकासुराला एका रात्रीत नीलांचल टेकडीसाठी 4ही बाजूनी दगडी रास्ते आणि एक विश्रामगृह बांधायचे ठरले। पण नरकासूर एका रात्रीत 4ही मार्गाने रस्ते बांधू शकला नाही, त्यामुळे नरकासुराचा पण पूर्ण होऊ शकला नाही। पण नरकासुराने कामाख्याशी जबरदस्तीने विवाह करण्याचा प्रयत्न केला। तेव्हा देवी कामाख्याच्या विनंतीवरून कृष्णाने नरकासुराचा वध केला अशी एक कथा आहे। दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार कामाख्या देवीचे हे नीलांचल टेकडीवरील मंदिर स्वतः नरकासुराने बांधले अशी एक कथा आहे। याशिवाय आसामातील काही लोकसमुदायांमध्ये नरकासूर हा एक महान व प्रजाहितदक्ष राजा होता अशाही काही कथा आहेत। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।